जशी मॅच पुढे जाते तशी लेवल अपग्रेड होते, वेगळा संघ समोर येतो आणि जिंकणाऱ्या संघाकडून थोड्याशा अपेक्षा वाढतात. आता मात्र बॉलिंग करत असताना श्री 11 दिवा डोंबिवली संघाला आपण पाहतो. आज मात्र प्रेक्षक देखील मोठा संघ. चला मॅच सुरू करायची. डोंबिवली छोटे मोठे किस्से होतच असतात. मायानगरी मुंबईमध्ये आपण आहोत, आसोगा शहर. चला मॅच ऑन. 5 वर्षी मॅच. प्रेक्षकांचा प्रतिसाद पहा. प्रेक्षक देखील आता मात्र उपस्थित होतात, कारण की 14 तारखेला वडाळ्यामध्ये तर सर्व जाऊ शकले नाही. ऑनलाईन सर्वांनी पाहिली ही मॅच. आज मात्र श्री 11 दिवा डोंबिवली संघाला सपोर्ट करण्यासाठी डोंबिवलीचे प्रेक्षक देखील उपस्थित होतात. गोलंदाजी करते होती श्री 11 दिवा डोंबिवली टीम आणि बॅटिंग करण्यासाठी आपण पाहतो लक्ष्मी साई सिद्धी 11. स्ट्रायकिंग एंड वरती गणेश कॅप्टन. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज करण सोडा. करणचा पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती चेंडूने बॅटचा संपर्क झालाय. एक धाव घेण्याचा प्रयत्न. यस नोचा हा कॉल. त्यामध्ये नो सांगितलं शेवटच्या क्षणाला. आलाय तो डॉट. 5 वर्षी मॅच आहे आताची. त्यानंतरचे 4 वर्ष आहेत. पहिलाच बॉल डॉट. गोलंदाज करण. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला. व आताचा बॉल आपण पाहतो पूर्णपणे फलंदाजाला थांबवलं. बेड्या ठोकल्यात दोन्ही बॉल वरती. फलंदाजाने फुटबॉलचा वापर तर जरूर केला. जर हा बॉल शरीराला लागला नसता तर सर्व यष्टांवरती होता. करणची फिरकी सहज समजत नाहीये. कधी मात्र चेंडू आतमध्ये येतो, कधी गर्रकन बाहेर जातो. 2 डॉट बॉल्स. गणेश स्ट्रायकिंग एंड वरती. पहिल्या डावामध्ये देखील गणेश थोडासा सुरुवातीला संघर्ष करत होता, पण त्यानंतर त्याने गोलंदाजांचा समाचार घेतलाय. इथं मात्र चेंडूने बॅटचा संपर्क झाला. आता मात्र थोडीशी मसफळ. थोडासा चेंडू उचलण्यासाठी केलेला उशीर गणेशसाठी ते पुरेसं होतं. एक धाव इथून मात्र मिळेल. करण ज्याप्रमाणे सध्याच्या हंगामात गोलंदाजी करतोय, नॉन स्ट्रायकर एंड वरूनच बरं आहे. याची गोलंदाजी पाहण्यासाठीच योग्य, खेळण्यासाठी थोडीशी कठीण. अरे यार तो फुटबॉल बंद कर ना सूरज. अरे ते बघ धूळ बघ एवढी दिसत नाही का तुम्हाला.
तुला ज्या भाषेत बोलता येईल त्या भाषेत बोलता षटकाराने स्वागत करता त्यांचं. तर मात्र इनोव्हेटिव्ह स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट झाला. विकेट कुणाशी मिळाली आहे. माघारी पाठवलंय. गणेशला माघारी जावं लागेल. फार मोठी विकेट. अंडरम क्रिकेटमध्ये लेफ्टी बॅटर राईट होऊन खेळतोय आणि राईटी बॅटर लेफ्टी होऊन खेळतोय. अंडरम क्रिकेटमध्ये सर्वात जास्त फटक्यांचे इन्व्हेन्शन्स होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 4 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झाले. 1 वरती 1 अर्थातच 1 रन वरती 1 विकेट. करण तयार. पुन्हा एकदा आपला मार्कवरती सज्ज होतो. हो इथे मात्र अजून एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी होते. काय मिश्रण आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या पद्धतीने एखादा डीजे ऑपरेटर सॉंग्सचं मिक्सचर आपल्या समोर आणतो तसंच काही व्हेरिएशन्स आपल्याला पाहायला मिळतात. कधी गतिमान चेंडू फेकतोय, कधी क्विकर वन फेकतोय, कधी मात्र फ्लॅटर ट्रॅजेक्टरी, कधी मात्र स्लोअर वन पद्धतीचा वापर. चेंडूला आतबाहेर करण्याचा प्रयत्न. खूप व्हेरिएशन्स आहेत. ओ इथे मात्र डॉफर्स फलंदाज. इथे मात्र झाला बाद. 1 more wicket down. एका मागोमाग एक फलंदाज मागे सरकतायत. थोडंसं घर पुढे न्यायचं असेल आणि धावा थोड्याशा वाढवायचा असेल तर मात्र मेहनत करावी लागेल. आता मात्र संघ अडचणीत सापडला. सूरज मैदानामध्ये येतो. खेळाडूचा स्टँडर्ड देखील एक वेगळ्या लेवलचा आहे. तोच फलंदाजीसाठी येतो. मजा येईल या मॅच मध्ये कारण की ज्याप्रमाणे दोन्ही संघांकडे आपण पाहतोय, दोन्ही संघांच्या खेळाडूंकडे पाहतोय. एका बाजूला आपण पाहिलं तर घनश्याम आहे, तर एका बाजूला सूरज आहे, एका बाजूला गणेश आहे, तर एका बाजूला सुरुवात करत असताना ओमकार पाटणेला आपण पाहतो. जबरदस्त हे बॅटल आपल्याला पाहायला मिळतं. ज्याप्रमाणे श्री 11 दिवा डोंबिवली टीम दिसतोय पूर्णपणे बॅलन्स आणि त्यामध्ये काही खेळाडू ऍड केल्यानंतर अधिक प्रबळ दिसते. धावा झाल्या धावफलकावरती 1 आणि फलंदाज 2 बाद झालेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती ओमकार. ओमकार पाटणेचा वापर केलाय दुसऱ्या षटकामध्ये. पहिलाच बॉल वाईड. हॅलो. ओ इथे मात्र चांगला बॉल, हा देखील बाहेर निघून जातो. पंचांनी पाहिलं सिग्नल वाईट बॉल. पाहताना चांगला वाटला पण पंचांच्या निर्णयानुसार आणि क्रिकेटच्या नियमानुसार हा बॉल वाईड आहे. धावसंख्या धावफलकावरती 3 आपण पाहतोय. इथे मात्र हलक्या हाताने फ्लिक करण्याचा प्रयत्न. 1 धाव इथून मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 4. स्ट्राईक वरती सूरज. बघा सूरज कशा प्रकारे खेळेल. सध्या तरी धावांची भूक वाढवणं गरजेचं आहे कारण की प्रेक्षकांना अपेक्षित आहे या मॅच मध्ये एक मोठा ड्रामा. ओ इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. विकेट आली आहे.
सूरजला देखील माघारी जावं लागतंय. एका मागोमाग एक फलंदाज मागे जातात. आतापर्यंत जितके फलंदाज पाहिले त्यांचे मात्र एकाची सिंगल तिकीट नव्हती. सर्वांचे रिटर्न तिकीट येत आहेत जात आहेत. आणि आता मात्र नवीन फलंदाज येतो सोनू. थोड्याशा समस्या उत्पन्न झाल्यात पण अजूनही चेंडू शिल्लक आहेत. इथूनही डाव उभा करता येईल, प्रयत्न करणं गरजेचं आहे. धावा झाला धावफलकावरती 4. दुसरं षटक प्रगतीपथावर सुरू आहे. हो, इथे मात्र अजून एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पाहावरती येतोय तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 5. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत 9 चेंडूंचा खेळ कंप्लीट झाला, पण 9 चेंडूंच्या तुलनेत 3 विकेट गमावलेत आणि धावा फक्त 5 आहेत. आताचा बॉल आपण पाहूयात. पंचांचा सिग्नल येतो तो म्हणजे वाईड बॉल. एक्स्ट्रा रन्स, एक्स्ट्राच्या धावा खर्च झाल्यात पण तितकंसं नुकसान होत नाहीये. धावा धावफलकावरती 6 आहेत. 6 धावा धावफलकावरती. गोलंदाज ओमकार तयार. ओ, इथे मात्र चांगला फटका आहे. एकच धाव इथून मात्र मिळेल आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ती म्हणजे 7. थोडा साथीचीच तर गरज आहे. भागीदारी होणं गरजेचं आहे. इनिंगला बिल्ड करणं गरजेचं आहे. त्याच प्रयत्नांमध्ये हे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल आपण पाहूयात. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न हलक्या हाताने फक्त पुश केले. एक धाव इथून मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ती म्हणजे ज्यांनी सगळ्यांना धूळ चाकण्याचं कार्य अनेक वर्षापासून केलेलं आहे. कारण सोडा येतोय बॉलिंग ट्रॅकवरती आणि पहिल्याच बॉलवरती त्यांनी ती विकेट घेतलेली आहे. मजा येणार आहे या मॅच मध्ये. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन अगदी स्क्वेअर कट करायचा इथे प्रयत्न केला होता. चांगली फिल्डिंग राहिली आहे. अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळते टीम श्री 11 आणि त्या टीम श्री 11 ची केलेली ही बांधणी अगदी कालच्या दिवसापासून देखील चर्चा सुरू आहे ना. अंडरआर्म क्रिकेट आणि अंडरआर्म क्रिकेटच्या सगळ्यात मोठ्या सिताऱ्यांना तुम्ही एका स्पर्धेमध्ये एका टीम मध्ये पाहताय. कारण थोडा बॉलिंग ट्रॅकवरती आहे. 2 बॉलवरती त्यांनी आपण पाहता तर एक विकेटही घेतलेली आहे. सिंगलही आली आहे. स्ट्रायकिंग एंडवरती आशिष आणि करणला आपण पाहतोय. लक्ष्मी साई सिद्धी 11 संघ देखील तेवढाच बलाढ्य, तेवढाच बलवंत संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्या हाताने पुश करायचा प्रयत्न किरण शिंदे आहे. चांगली फिल्डिंग होत आहे. फेकी केली जात नाहीये. त्यानंतर आपण पाहतो तर फक्त इथे सिंगल 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 डबल संयमाने हा खेळ सुरू आहे. आणि जसं त्या ताऱ्या सिताऱ्यांचा आपण उल्लेख केला, मैदानाच्या आतमध्ये खेळाडू तर आहेतच पण त्यांच्यासोबतच फक्त अंडरआर्म क्रिकेटमध्ये असे हे 2 पंच आहेत ज्यांनी त्यांच्या नावाची छाप सोडत असताना त्या पंचांचं कार्य देखील तेवढंच चांगलं केलेलं आहे. पद्मनाभन प्रभू सर आपल्याला पाहायला मिळतात. वेलकम सर आपले देखील डोंबिवलीच्या नगरीमध्ये पुन्हा एकदा. कालचा दिवसही आपण 1 to go फेम ऐकलात. आज आपण ते स्टँडर्ड आणि ते क्लासिकल अंपायरिंग पाहणार आहोत. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी स्विंग अँड मिस. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. ही ओळख राहिली आहे करण सोडाची. अगदी थोडा बेंड होतो, थोडा वाकतो, थोडा थांबतो, पण त्यानंतर बॉल जेव्हा डिलिव्हर करतोय ना अगदी 4 मुंड्या चित करणारी गोलंदाजी करतोय. 4 बॉलचा खेळ झाला. त्यावरती आपण पाहतोय आतापर्यंत 14 धावा लागल्या धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि 10 मिनिटं 30 सेकंदांची अवधी झालेली आहे. या वेळेचंही पालन करणं तेवढंच गरजेचं आहे, तेवढंच महत्वाचं आहे. पुढचा बॉल स्वीप करण्याचा इथे प्रयत्न राहिला. टप्पा पडल्यानंतर अगदी बॉलनी गर्र कणगिरकी खात असताना बॉल पुन्हा एकदा जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. रिव्ह्यू घेतला बॅटिंग टीमनी वाईट चेक करण्यासाठी. ओके, स्टॉपवॉच आपणही थांबूयात. चला तिसऱ्या पंचांना विनंती आहे या आपण चेक करूयात. अप्रथम ही स्पर्धा आपण पाहतोय ना कारण पर्वणी आहे. सर सॉफ्ट सिग्नल डॉट बॉल आहे. येस, ओके.
आणि त्याचबरोबरीने मी आणखी एका चांगल्या व्यक्तिमत्वाला इथे आमच्या व्यासपीठावरती आमंत्रित करीन, ज्या गुरुवर्यांनी आम्हाला खऱ्या अर्थाने हातावरती हात पायावरती पाय देऊन त्या दहीहंडीच्या पथकामध्ये चढायचं कसं ते शिकवलं, लढायचं कसं ते शिकवलं. आमचे गुरुवर्य म्हणजेच योगेश इनामदार सर, आपल्याला विनंती, आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. डॉट बॉल, येस इट्स अ डॉट बॉल, फेअर डिसिजन. आणि बॅटिंग टीम, आता तुम्हाला कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू मिळणार नाहीये, कारण एक रिव्ह्यू होता तो तुम्ही गमावलाय आणि त्यामुळे आता तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल. करण करू देतोय का? तो करू देत नाहीये, पण समोरून आता याही करणला चांगली बॅटिंग करावी लागेल. दोन्ही करण मधली ही लढत पाहतोय मैदानाच्या शेवटचा बॉल, 14 वरती 4. हो, पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. आकाश याचं चांगली फिल्डिंग राहिली आहे, अगदी मिड ऑन वरती तैनात करण्यात आलं, चांगली फिल्डिंग करण्यात आली आणि त्याचबरोबरीने सिंगलची धाव येते. म्हणजेच काय तर 3 षटकाचा खेळ संपला आणि 3 षटकाच्या वाजवी खेळानंतर आपण पाहतोय 15 धावा लागल्या धावफलकावरती. 15 for 4. लक्ष्मी साई सिद्धी इथून 5 ओव्हरची मॅच आहे आणि 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी दोन्ही संघांकडे ती सुदृढ पाहायला मिळते. यानंतरच्या मॅचेस 4 ओव्हरच्या असतील. चला थोडंसं स्पीडअप करा प्लीज. टीम श्री 11, आपल्याला विनंती आहे थोडंसं स्पीडअप करा. श्री 11 संघ, ज्या संघाने अगदी काही क्षणापूर्वी, काही दिवसांपूर्वी तो इतिहास घडवला, कल्याण डोंबिवली, आणि त्या कल्याण डोंबिवलीला दिलेली सगळ्यात मोठी परवरी श्री 11 संघाने. मयूर सर, आपले ही शतक्ष आभार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती किरण शिंदे येतोय, थोडंसं स्पीडअप करा. 12 मिनिटं आणि 10 सेकंदांची अवधी आता इथून झालेली आहे. 16 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं फेकायचे, अन्यथा एक खेळाडू आतमध्ये तैनात करावा लागेल. ओके, पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी गरकन गिरकी खात आतमध्ये येतोय, थोडासा आधी बॅटरला पूर्णपणे इथे बीट करत असताना. विकेटच्या मागेही आकाशचं चांगलं कार्य आपण पाहायला मिळत आहे. अगदी स्टील बॉलिंग करतोय ना किरण शिंदे देखील त्याच्या ओळखीप्रमाणे. कुठल्याही प्रकारची स्टेप घेतल्या जाते. पुन्हा एकदा तासे डावलो ट्रॅक विषयाचा चांगला प्रयत्न, पण बॉल निघालाय. लक्ष्मी साई सिद्धी 11 संघ देखील तो लढाव्या वृत्तीचा आहे, त्यांनाही फाईट करता येते, फाईट करतायत. येतोय चौकार, चौकाराच्या साह्याने धावफलक देखील आता पुढे सरसावत आहे. धावा झाल्या धावफलकावरती आपण पाहतोय तर 19 धावा लागल्या धावफलकावर. पुन्हा एकदा इथे आपण पाहतो तर ही लाईन आणि लेंथ बिघडवण्यासाठी भाग पाडलेला आहे. व्हाईट बॉल आलाय, कारण आलेला तो चौकार, आणि त्यामुळे आता आपण पाहतो ना थोडंसं आता गोलंदाज त्या दुविधा मनस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, पुन्हा एकदा ड्राईव्हचा फटका, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. अगदी बॉल लागलाय पायाला, थोडासा वाकण्याचा प्रयत्न केला पण तरी देखील बॉल पायाला अडतोय. महेश शिंदे होता, आपण पाहतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन वरती चांगली फिल्डिंग त्याची राहिली आहे. आणखी एक सिंगल आली आहे. लक्ष्मी साई सिद्धी 11. माहुलगाव आणि त्यातूनच सगळ्यात सुदृढ खेळाडूंना एकत्रित केलंय आणि इथे या नगरीमध्ये येऊन फाईट करतायत. पुढचा बॉल पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न राहिला. विशाल ओमकार येतोय बॉलच्या खाली, चांगली फिल्डिंग. एकच धाव इथे देखील मिळेल. सिंगल डबल तेही घेत राहिला तरी देखील आपण असं पाहतो जेव्हा दोन बलाढ्य संघ एकमेकांसमोर फाईट करतात ना, अगदी बॉल टू बॉल मॅचेसही त्या क्लोज पाहायला मिळतात आपल्याला. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ स्ट्रोक, अगदी डोळ्याचा पार न फेडणारा हा स्ट्रोक येतोय. करण आता करण बरसतोय. आणखी एक आलाय, दणदणीत आलाय. किरण शिंदेच्या विपक्षात तो स्ट्रोक येतोय. 1 to go. 26 धावा लागल्या धावफलकावरती. वेळ बदलते ना, कारण क्रिकेटचा खेळ वेळ बदलायला वेळ लागत नाहीये. हा क्रिकेटचा खेळ आहे आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये कधी कुणाचं वर्चस्व नसतं मित्रांनो. ज्या दिवशी जसं तुम्ही चांगला खेळाल ना, तो दिवस तुमचा असू शकतो. क्रिकेटच्या खेळाने हेच शिकवलं ना, नेहमी त्या शून्यानी सुरुवात होते. स्कोरबोर्ड ऑलवेज स्टार्ट्स विथ 0. बॉलर रेडी.
शेवटचा बॉल किरण शिंदे. यावेळेस देखील पुन्हा एकदा आपण पाहतोय तर भरपूर बाहेरच्या दिशेला पिचिंग. येस सर, इट्स अ नो बॉल. नो बॉल येतोय म्हणजेच काय तर धाव संकेत वाढ. जिथे कुठेतरी असं वाटत होतं श्री 11 संघाचा डॉमिनेशन पाहायला मिळत आहे का. 27 लागल्यात. पुढे सरसावला डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चूक झाली, आणखी एक आली आहे. बॉल गेलाय मैदानाच्या बाहेर. प्रेक्षक पाहायला मिळत आहेत ना, त्यांच्या साथीची आवश्यकता. बॉल कसा गेलाय, बॉल अगदी गेलाय झटपट पटापट. आलाय चौकार, शेवटच्या बॉलवरती आलाय. मजा यायला सुरुवात होते सुरुवात. हे पहा प्रेक्षक वर्ग, प्रत्येक जण अगदी ज्याला जिथे जागा मिळते, कुणाला रेलिंग वरती मिळाली, कुणाला अगदी त्या सीट्स मिळाल्यात, ते बसून सामना एन्जॉय करतात. कारण कान्होजी जेथे मैदान, पाकशाळा मैदान, त्या मैदानावरती भरवलेला हा क्रिकेटचा महासंग्राम. आणि तुम्ही अंडरआर्म क्रिकेटमध्ये ज्या ज्या सिताऱ्याला फॉलो करत असाल ना, ते सितारे आज या मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅक वरती आणखी एक सगळ्यात मोठं अंडरआर्म क्रिकेटचं नाव घनश्याम येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. घनश्याम शिंदे आलात आणि पहिलाच बॉल अगदी त्यांनी चुकीचा डिलिव्हर केलाय. वाईट जातोय, पण लक्ष्मी साई सिद्धी 11 नो बॉल आहे का सर? ओके, नो बॉल आहे. फाईट होईल मॅच मध्ये. 32 झालेत. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन घनश्याम, आणि त्याचा वेग हा प्रचंड आहे. तो प्रचंड असलेला वेग यष्ट्या उद्ध्वस्त करतोय. विकेट. हे पहा आमचे प्रेक्षक वर्ग. येस, टीव्ही स्क्रीन वरती हाय हॅलो करतात. सुमित आहेत, अमित आहेत, राजेश खंडागले आहेत. शेवटची ओव्हर मार्गस्थ असताना घनश्याम शिंदे बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पहिला बॉल जरूर नो फेकला, पण त्यानंतर विकेट घेतली आहे. मोरेश येतोय नवीन बॅटर. पुढचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह. अल्ला जवाब. डोळ्याचा पारणं फिटला असेल मित्रांनो तर या मोरेश्वरच्या फटक्यासाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. डोंबोलीकरांनो, हे सितारे खेळत आहेत ना, ह्यांच्यासाठी तुमच्या टाळ्या ह्या देखील तेवढ्याच गरजेच्या आहेत. अप्रतिम स्ट्रोक आलाय, चौकार आलाय. मी म्हटलं होतं ना, माहुल गावाला बिलॉंग करणारे हे खेळाडू इथे माहोल बनवायला आलेत. मजा येणार आहे मॅच मध्ये. घनश्याम शिंदे समोर अगदी बेधडक खेळलेला फटका. तुमचा कॉन्फिडन्स काय आहे तो सिद्ध करणारा हा फटका पाहायला मिळत होता मैदानाच्या आतमध्ये. गॉड स्ट्रोक यार मयुरेश, काय खेळ केलाय, काय स्ट्रोक खेळलाय, चौकार आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पण जसं मी म्हटलं ना, हे वर्चस्वाची लढाई आहे, ही बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. आणि त्यामुळे घनश्याम कमबॅक करणार नाही असं होणं शक्य कसं आहे. पहा, केलाय त्यांनी पुढच्या बॉलवर कमबॅक. पहिला बॉल अगदी चुकीचा डिलिव्हर झाला, स्लॉट मध्ये टाकला, त्यानंतर थोडासा टप्पा मागे टर्न केला, आतमध्ये आला, डॉट बॉल. यावेळेस चूक होते, चूक केली जाते. लेगस्टिक्सच्या बाहेरचा पिचिंग झालेला बॉल, आणखी एक वाईड येतोय. 5 ओव्हरची मॅच आहे. 37 झालेत. 3 बॉलचा खेळ झाला. 3 बॉलचा खेळ आणखी शिल्लक असणार आहे. स्ट्रायकिंग एंड वरती मोरेश आहे. पुढे आला, पुढे सरसावला, आणि घनश्यामनी अजून एक अप्रतिम चेंडू डिलिव्हर केलेला आहे. मोरेशलाही आता तंबूच्या ऑस्ट्रेलिया परतावा लागणार आहे. आणखी एक मोठा झटका लागतोय लक्ष्मी साई सिद्धी 11 या टीमला. नवीन बॅटर, आणखी एक अंडरआर्म क्रिकेटचा सितारा हेमंत बारी येतोय.
4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 37 लागलेत धावफलकावर. स्विच करण्याचा प्रयत्न अगदी त्या पहिल्या बॉलवरती आणि त्या स्ट्रोकला थांबवण्यासाठी एक चातुर्य कॅप्टनशिप पाहायला मिळते आपल्याला. ऋषी होता डी बॅकवर्ड पॉइंट वरती तैनात केलाय. बॉल थांबवलाय. देवकरन तैनात आहे. चांगली फिल्डिंग त्याची देखील झाली आहे. पाच बॉलचा खेळ. यावेळेस डेड बॉल. हे चातुर्य आपण पाहतोय आणि त्याचं असतं देखील तेवढंच गरजेचं आहे. सौरभ सर थोड्या वेळ राहू द्या. जमा ठेवा थोडा वेळ आणि थोड्या वेळाने द्या म्हणजे परत येणार नाही आतमध्ये. शेवटचा बॉल. 38 झालेत. दोन्ही दिशेला ते चांगली फाईट पाहायला मिळते. चांगला आक्रोश, चांगला आक्रमण. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. लाजवाब फिल्डिंग कारण सोडाची आणि तिथे देखील 2 धावेचा प्रयत्न. त्या नाही होणार पूर्ण. धावा लागल्या धावफलकावरती. 39 जिंकण्यासाठी 40 धावेचं लक्ष आहे. पहा मित्रांनो, सगळ्यांचं लक्ष आता कोणी आपला मोबाईल फोनवरती ती स्क्रीन बघतोय, कोणाचे मेसेजेस चेक करतोय, कोणाचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये नाही आहे कारण खेळ सुरू नाही आहे ना. ओम तुझं लक्ष आहे कारण तू पाहतोय तो खेळ. सगळ्यात मोठी गोष्ट जी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत, बाबू सर, पद्मनाभन प्रभू म्हणजेच बाबू सर आणि त्यांच्यासोबतच सौरभ सर जे पंचांच्या भूमिकेत आहेत. अगदी त्यांना ती लाईन दिसत नाहीये, स्वतःच्या हातात तो झाडू घेतलाय आणि त्यानंतर ती लाईन क्लिअर केली आहे. मित्रांनो, ही तुमची क्रिकेटची कमिटमेंट आहे ना, याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या तुमच्याकडून अपेक्षित आहेत. क्रिकेट तुम्हाला नेहमी देत राहील, पैसे देईल, ट्रॉफीज देईल, पण तुम्हाला क्रिकेटच्या प्रती तुमची कमिटमेंट ही दाखवावी लागणार आहे आणि ती दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये. वा, मजा येणार आहे या मॅचला. 40 धावेचं लक्ष, 5 ओव्हरची मॅच.
पहिली ओव्हर घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आशिषला पाहतोय. पॉवर प्ले सरांनी नक्कीच सांगितलं की पॉवर प्लेची ओव्हर आहे. 2 खेळाडू 30 यार्ड 10 यार्ड सर्कलच्या बाहेर. पुढचा बॉल पुन्हा एकदा पहिलाच बॉल आणि म्हटलं होतं ना कमबॅक होईल. त्या पहिल्याच बॉल वरती ऋतिकची विकेट. तेही नक्कीच परफेक्ट उल्लेख आपण केलात की आपण नेहमीच्या टीम मधून खेळतो तिथे आपली बॅटिंग लाईनअप सेट असते, तिथे आपले पार्टनर्स सेट असतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही वेगळं मैदान, वेगळी स्पर्धा, वेगळ्या ऑपोनंट आणि वेगळ्या पार्टनर सोबत खेळत असताना त्यावेळेस तो सेट होणं, तो सेटअप होणं थोडा वेळ लागतो, थोडा टाइम देण्याची आवश्यकता आहे. येस, आपण कोणासोबत खेळतोय, आपली लाईनअप काय, आपले 11 काय, प्लेइंग 11 काय, कोणासोबत पार्टनरशिप ओपनिंग करतोय. पण लक्ष्मी साई सिद्धी 11 हे सांगतात आपल्याला, हरकत नाही आहे. अगदी स्टारकास्ट तुमच्याकडे तर आमच्याकडेही फाईट पाहायला मिळते. श्री 11 संघ पहिल्या बॉलवर विकेट गेली आहे आणि बॅटिंगसाठी आणखी एक सितारा देवकरण येतोय. आणि अनेक वर्ष एका संघामध्ये खेळतात, एकमेकाचे डावपेच माहिती आहेत. पण इथे वाकाई यॉर्कर टाकलाय, वळ बॉल. स्पर्धेतला आतापर्यंतचा सगळ्यात चांगला चेंडू, सगळ्यात वेगवान चेंडू आशिषने हाताळलाय. वा आशिष, 40 केलेत ना, भरपूर आहेत. फाईट करण्यासाठी भरपूर आहे. 40 धावा मित्रांनो, कुठेही जाऊ नका, एन्जॉय करा, पाहत राहा. बॉलर रेडी, बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्या 2 बॉलवरती 1 विकेट, 1 अप्रतिम यॉर्कर. त्यानंतर काय, पुढचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला. देवकरण सारख्या बॅटर समोरही आपण कशी गोलंदाजी करतोय तेही तेवढंच मॅटर करतंय. सातत्याने केलेले 2 डॉट बॉल, मजा येत आहे मॅचला. 3 बॉल वरती रन एकही आली नाहीये. 40 केल्यात, हरकत नाहीये. ती बचावण्याची मातबर ताकद, क्षमता, स्किल, टेम्परामेंट हे सगळं आमच्याकडे आहे आणि ते दाखवून देत असताना अगदी पहिल्या षटकामध्ये आशिष पहिले 3 डॉट आलेत. त्यात 1 विकेटही आहे ना पहिल्या बॉलवरती, ती देखील अगदी ऋतिकची विकेट आहे. वाहे कट्ट्यामध्ये बेस्ट बॅटर ज्याला मिळालं त्याला आपण पहिल्या बॉलवरती अगदी तंबूचा आसरा दाखवलाय. म्हणजेच ते टेम्परामेंट आणि ते स्किल्स भरभरून आहेत. इथे देखील पुन्हा एकदा चूक होते का, पंचांकडे अपील केली जाते. पंच देखील थोडासा वेळ, थोडाशी चर्चा, थोडासा वेळ हे नक्कीच घेतील आणि पाहूयात आपल्यापर्यंत काय डिसिजन येणार आहे. देवकरण तर अगदी कन्व्हिन्स आहे, त्याला तर माहिती आहे की बॉल मला कुठेही स्पर्श झालेला नाही असं त्याच्या ऍक्शन रिॲक्शन वरून पाहायला मिळत आहे. येस सर, तिसऱ्या पंचांकडे जाऊयात. तुमचं सॉफ्ट सिग्नल इज अ व्हाईट बॉल. ओके, जाऊयात तिसऱ्या पंचांकडे आपण. बाबू सरांचा सिग्नल आहे की व्हाईट बॉल आहे, पण तिसऱ्या पंचांकडे आपण जाणार आहोत आणि अंपायर्स रिव्ह्यू आहे. या गोष्टीची देखील तुम्ही नोंद करा. दोन्ही टीम सॉफ्ट सिग्नल व्हाईट बॉल आहे, अंपायर्स रिव्ह्यू घेतलाय. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू किंवा बॉलिंग टीमचा रिव्ह्यू नाहीये. सर व्हाईट बॉल आहे, व्हाईट बॉल आहे. वेग प्रचंड होता आणि अगदी असंही म्हणायला हरकत नाही ना की जी आपण लहानपणी ती मिलीमीटर सेंटीमीटरची स्केल आणायचो ना, त्यावरती जे सगळ्यात पहिला डॉट होता ना, तेवढ्या जवळून बॉल निघालाय. हाच तर क्रिकेटचा खेळ आहे. जेव्हा 2 बेस्ट वर्सेस बेस्ट एकमेकांसमोर लढाई करतात ना, तेव्हा प्रेक्षकही म्हणतात असू दे, मजा येते. डोंबिवली नगरी आणि त्यामध्ये होणाऱ्या या स्पर्धा, त्यातीलच एक सगळ्यात मोठी स्पर्धा म्हणजेच आपण पाहतोय जी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, श्रद्धांजली चषक. पुढचा बॉल असे आव्हा, हे सेलिब्रेशन आहे आणि हे सेलिब्रेशन तुम्हाला आशिष पाहायला मिळत आहेत. आणखी एक मोठा बॅटर टीम श्री 11. हाही धक्का आणि हा धक्का लागतोय श्री 11 संघाला. मजा येणार. म्हटलं होतं ना आशिषकडे मातबर ताकद आहे. माहुल वरून आलेत कशासाठी, जिंकण्यासाठी, फाईट देण्यासाठी. जिंकणं हारणं तुमच्या हातात नाहीये, प्रयत्न करणं तर आहे. पहा हे प्रयत्न.
ओमकार पाटणे स्ट्रायकिंग एंड वरती येतो आणि विशाल पिलांकर यांच्याकडून ओमकारच्या प्रत्येक बाउंड्रीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. प्रत्येक बाउंड्रीला 500 आहेत. प्रत्येक चौकाराला मारेल का, उत्तर मिळेल का. 2 विकेट्स घेतल्यात, आशिषने घेतल्यात. 4 बॉलचा खेळ झालाय. हो, स्कूप करण्याचा प्रयत्न पहिल्या बॉलवरती. ही कलात्मकता आणि हे प्राईड ऑफ डोंबिवली. हा कोहिनूर मैदानाच्या आत. बॉल गेलाय कसा, बॉल अगदी गेलाय. जर प्रेक्षकांची साथ मिळाली तर आणखी मजा येईल. बॉल गेलाय कसा तर झट पट पटापट. आणखी एक पहिला आलाय, ओमकार पाटणेच्या बॅटमधून आलाय. वा, अगदी कुठून आणल्या जातं हे धाडस हे माहित नाहीये आपल्याला. पहिल्या बॉलवरती ते देखील आशिष समोर, ज्यांनी देवकरणला आउट केलं, ऋतिकला आउट केलं, त्यासमोर बसला, स्कूप केला, चौकार आणलाय. होम क्राऊडचा सपोर्ट आहे की काय. 5 बॉल 5 इथे चेक केलाय. आशिष कमबॅक करेल का या बॉलवरती, यावरती देखील सगळ्यांचे लक्ष लागून आहेत. कारण 2 बेस्ट खेळाडू एकमेकांसमोर बेस्ट कार्य करतात बेस्ट स्पर्धेमध्ये. श्रद्धांजली चषक. पुढचा बॉल पुन्हा एकदा यॉर्कर इथे टाकलाय. कमबॅक केलाय गोलंदाजांनी कमबॅक केलेला आहे. पहिल्या ओव्हरचा वाजवी खेळ संपलाय आणि तो हे सांगतोय की तुम्ही जाऊ नका. भेटलीये ना जागा रेलिंग वरती, फक्त लोड टाकू नका मित्रांनो. भेटलीये जागा, थोडस ताट उभे राहा, पायावरती उभे राहा, रेलिंग वरती लोड टाकू नका. आणखी 2-3 तास काढायचेत आपल्याला, पण ही मॅचही बघायची आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस 5 धावा लागल्यात धावफलकावरती. ऋतिक आणि देवकरण दोन्ही बाद झाले. 3-11 संघ कुणाचंही वर्चस्व नाहीये. ही मॅच आधी पुन्हा एकदा डामाडोल सिच्युएशन मध्ये उभी आहे. चोवीस बॉल आणि 35 धावेची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. येस विशाल पिलनकर सर, आपल्याला विनंती, आपण या व्यासपीठावरती, ज्याच्याच मार्फत ओमकार पाटण्याच्यासाठी प्रत्येक चौकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. विशालही म्हणतोय ना, असू दे, मला पाहू दे अगदी प्रेक्षकांमधून, कारण तिथून मजा येते. कारण तो क्राऊड असला ना, आपण IPL ची मॅच का जातो एवढे तिकीट देऊन बघायला. तो माहोल, तो ॲटमॉस्फिअर, तो क्राऊड का जातो स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक पाहायला, आपल्या टीमला सपोर्ट करायला. तो माहोल, तो क्राऊड, तो सपोर्ट, त्यासाठी तर जातो. हीच तर ती मजा आहे. बॉलिंग ट्रॅकवरती एक तारा सितारा गेलाय, दुसरा आलाय. सूरज उपाध्याय येतोय बॉलिंग ट्रॅकवरती. त्याची ती ऍक्शन, त्याची कमालीची ती लाईनअप, त्याची कमालीची ती गोलंदाजी. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला. सिंगल डबल वरती इथे फेकी पहा. हो, जिथे सिंगल डबल बनतात ना, तिथे आपण अशी चूक करू शकत नाहीये. जर मात्र इथे तिथे बॉल लागला असा, चौकार गेला असा, तर काय. जर तरचं क्रिकेट सुरू आहे मैदानाच्या आत. 6 धावा झाल्या धावफलकावरती. रिक्वायर्ड रन रेट जो सध्या तरी 8.18 आहे आणि करंट रन रेट अगदी 5 आहे. पण ओमकार आहे ना, जोपर्यंत ओमकार आहे तोपर्यंत श्री 11 संघ अगदी त्यांच्या ज्या हृदयाच्या आतल्या धडकन आहेत त्या आपल्याला नाही ऐकायला येणार, कारण त्या शांत असतील. कारण ओमकार पाटणे नुकतंच स्वतःचं नाव त्या शिखरावरती नेण्याचं कार्य या खेळाडूंनी केलेलं आहे. असंच त्याचा उल्लेख होत नाही ना की प्राऊड ऑफ डोंबिवली आहे, प्राईड ऑफ डोंबिवली आहे. हा कोहिनूर आहे खऱ्या अर्थाने, पण त्यासमोर आव्हान तेवढंच मोठं आहे. सूरज बॉलिंग ट्रॅकवरती उपस्थित आहे. अंडरआर्म क्रिकेटच्या चाहता प्रत्येक जण आज मैदानावरती आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा इथे प्रयत्न केला होता. चांगली फिल्डिंग राहिली आहे. सिंगल मी इथे, सिंगल डबल 1-2 1-2 1-2 नी इथे धावफलक पुढे सरचवत आहेत. धावा झाल्या 7 धावफलकावरती. विकेट गेल्या 2 या षटकामध्ये. सूरजनी 2 बॉल वरती 2 विकेट्स दिल्यात, 2 सिंगल्स दिल्यात फक्त. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंड वरती आपण अरुणला पाहत आहे. हो, पुन्हा एकदा स्वीपचा फटका, लाजवाब, डोळ्याचा पार न फेटकारा फटका आलाय. बॉल गेलाय मैदानाच्या बाहेर. बॉल कसा जातोय डोंबिवलीकरही म्हणतील, बॉल गेलाय अगदी झट पट पटापट. बाउंड्री रोपच्या बाहेर आलाय चौकार. मजा येते.
अरुण आहे स्ट्रायकिंग एंड वरती. एक चौकार बाळाच्या बॅटमधून आला, एक चौकार अरुणच्या बॅटमधून आलाय. डोरा या नावाने देखील प्रसिद्ध आहे ना हा खेळाडू. सगळेच अंडरआर्म क्रिकेट म्हटलं ना की मग ते नावं दिली जातात ना एकमेकांना. कधी ओमकारला तुम्ही बाळा म्हणाल, कधी आकाशला तुम्ही बल्ली म्हणाल, तर कधी तुम्ही अगदी सनीला फनी म्हणाल. आता पाहूयात सूरज प्रत्युत्तर देतोय का की आणखी एक चांगला स्ट्रोक आपल्याला अरुणच्या बॅटमधून. हो, इथे देखील पूर्णपणे चेस करायचा प्रयत्न राहिला आणि पंचांनी त्वरित नो बॉल घोषित केलेला आहे. पिचिंग अगदी बाहेरच्या दिशेला. सूरज सारख्या गोलंदाजावरती देखील आपण तो दबाव टाकू शकतोय. म्हणजे आपल्या बॅटिंग मध्ये ती कॅपेबिलिटी पाहायला मिळते आपल्याला. श्री 11 मजा येणार आहे या मॅचला. 12 धावा झाल्या धावफलकावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा टॅप केले. बॉल सरळ निघालाय, बेधडक निघालाय. बॉल साईड स्क्रीनला धडकतोय. बॉल गेलाय मैदानाच्या बाहेर. जात असताना सांगून जातोय हाही बॉल गेलाय कसा, तर बॉल गेलाय अगदी झटपट पटापट. आणखी एक चौकार अरुणच्या बॅटमधून. आता मात्र काय घडतंय या षटकामध्ये, सूरज उपाध्याय आणि त्याच्यावरती हल्ला चढवलाय. जिथे तो रिक्वायर्ड रन रेट आपल्याला भरपूर मोठा पाहायला मिळत होता, आता तो अगदी 7.20 चा आलाय. कारण करंट रन रेट हा वरती चाललाय. अगदी शेअर मार्केट सारखी ती चढाओढ 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 कुठेतरी चालू आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आणखी एक आलाय. डोरा धमाका करतोय. मैदान आहे बाक्षळाचा आणि ट्रॉफी आहे श्रद्धांजलीची. आणि त्या ट्रॉफी मध्ये आपण पाहतोय अरुणचा धमाका. आणखी एक बॉल. बॅक टू बॅक 3 चौकार आलेत अरुणच्या बॅटमधून. अप्रतिम क्रिकेटचा खेळ. आता सूरज उपाध्यायलाही कमबॅक करण्याची आवश्यकता आहे. कारण प्रेक्षकांना काय हवंय, प्रेक्षकांना हवंय चांगली मॅच. वीस धावा झाल्या धावफलकावरती. अर्ध लक्ष आता पार झालेलं आहे. पुढचा बॉल हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न, पण टप्पा पडल्यानंतर थोडासा फिरतोय, पण तरी देखील चांगली फिल्डिंग करण्यात आली आहे. सिंगल मिळते आणि 2 षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय तर 21 धावा लागल्या धावफलकावरती. चला थोडासा स्पीडअप करा टीम. येस, हे अपेक्षित होतं ना, कारण खऱ्या अर्थाने ह्या कमी धावसंख्येवरती रोख लावण्याचं कार्य ज्यांनी केलं त्याला पुन्हा एकदा आमंत्रित करणं आपल्या सगळ्यांनाच अपेक्षित होतं. आशिषचा वापर केला जातोय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. आता आशिषला काय करावं लागेल, तर आशिषला इथून विकेट्स घ्याव्या लागतील. आशिषला इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. जर टीम लक्ष्मी साई सिद्धी 11 या संघाला कमबॅक करायचा असेल आणि प्रेक्षकांनाही ती मजा हवी असेल तर मात्र इथून गोलंदाजाला विकेट घेणं, कमबॅक करणं गरजेचं आहे. पाहूया तो कमबॅक होतोय का, पण तो कमबॅक करू देईल का. सध्याच्या घडीला या स्पर्धेमध्ये अगदी नाव गाजवणारा बॅटर अरुण. 3 बॉल 3 चौकार मागच्याच ओव्हरमध्ये ते देखील सूरज उपाध्याय समोर मारलेत आणि त्यानंतर अगदी संपूर्ण डोंबिवली नगरी त्याचं नाव लक्षात ठेवलं असं कार्य त्यांनी केलेलं आहे. पण इथून त्या नावाची छाप सोडायची असेल तर आशिषला चांगली बॉलिंग करून द्यावी लागणार आहे टीमसाठी. त्याला कमबॅक करून द्यावा लागेल. 18 बॉल 19, जास्ती मोठं नाहीये धावफलक. 18-19. हो, इथे देखील पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न राहिला होता. आपण पाहतोय अगदी शेवटच्या क्षणाला बॅटचा फेज ओपन करत असताना स्टान्स थोडासा बदली केलाय, त्यावरती स्विच हिट आणि सिंगल मिळते. सिंगल डबल अगदी 1-2 1-2 1-2 1-2 घेत राहिले तरी देखील श्री 11 टीम ना ही जिंकू शकते. ओमकार पाटणे स्ट्रायकिंग एंड वरती. ज्या ओमकारचे प्रचंड फॅन्स आहेत ना संपूर्ण डोंबिवलीमध्ये, तेही पाहत असतील. यावेळेस देखील पुन्हा एकदा शेवटच्या क्षणाला अगदी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. बॅटची हलकीशी कडा लागते आणि सिंगल इथेही वसूल केली जाते. धावा झाल्या धावफलकावरती आपण पाहतोय तर 23 जिंकण्यासाठी 16 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता आहे. अगदी श्री 11 संघांनी ही स्ट्रॅटेजी केली आहे, ती पाहायला मिळते आपल्याला.
की आशिष समोर आक्रमण करायचं नाहीये, आशिषला हळुवारपणे खेळा, येऊ द्या 1-2 डॉट, नंतर बघू असं म्हणतायत. कारण आशिषची गोलंदाजी आणि त्याच्या या षटकामध्ये जर हे बॉल्स तुम्ही न विकेट देता जरी काढले तरी देखील धावफलक जास्ती मोठा नाहीये. एका दुसरी बाउंड्री तर तुम्ही कुठल्याही गोलंदाजावरती नंतर लगावू शकतात. पण जर आशिषने विकेट घेतल्या तर मात्र कमबॅक होईल. पुढचा बॉल स्क्वेअर कट. अरुण थांबत नाहीये. अरुण म्हणतोय असू दे आशिष, मला फरक पडत नाहीये, माझ्या आर्क मध्ये आला तर मी डिस्पॅच करतो बाहेर. बॉल गेला आणखी एक, झटपट पटापट बाउंड्री रोपच्या बाहेर. संकेत सर स्टेजवरती या जरा. पुढचा बॉल फुल टॉस बॉल आहे, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची हलकीची कडा लागते, थोडंच पंपाल, पण एकदा इथे देखील मी इथे त्या सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे. श्री 11 संघ जो आता कुठेतरी थोडासा डामाडोल डगमग परिस्थितीमध्ये पाहायला मिळत होतो ना, तो आता थोड्याशा सुदृढ परिस्थितीमध्ये आलाय. 28 झालेत. 13 बॉल 12. हो इथे चेक केलाय. ही देखील अगदी म्हटलं जातात ना, क्रिकेटचा खेळ अगदी तुमच्या कानांच्या आतमध्ये मधोमध असलेल्या त्या मस्तिष्कामध्ये जास्ती खेळलं जातं. पुढचा बॉल हलक्या हाताने फक्त बॉलला दिशा दाखवण्याचा प्रयत्न. आशिषने शेवटचाही डॉट टाकलेला आहे. म्हणजेच काय तर मॅच अजूनही शिल्लक आहे मित्रांनो. 12 बॉल 12 धावेची आवश्यकता आहे. श्री 11 आणि त्यांच्या विपक्षात फाईट करत असताना लक्ष्मी साई सिद्धी 11. अनेक खेळाडू श्री 11 संघामध्ये देखील आपल्याला नाविन्यपूर्वक पाहायला मिळतात. त्याचबरोबरीने लक्ष्मी साई सिद्धी 11 हा संघही तेवढ्याच चांगल्या बांधणीचा पाहायला मिळतोय. जॉर्ज 11 संघाने देखील स्टारकास्ट उतरवली आज मैदानाच्या आतमध्ये. चला थोडंसं स्पीडअप करा प्लीज. 12 बॉल 12 धावेची आवश्यकता आहे. टीम लक्ष्मी साई सिद्धी आपल्याला विनंती थोडासा स्पीडअप करा. जोपर्यंत अरुण मैदानाच्या आतमध्ये, दोरा मैदानाच्या आतमध्ये ना, तोपर्यंत श्री 11 संघ असंही म्हणायला हरकत नाही ना, अगदी त्या वरा चढओढ त्यांची चालू राहील आणि हा खेळाडू त्या संघाची नौका पार करेल. कारण ओमकारी अजून आहे ना, पण इथून जर गोलंदाजांनी कमबॅक केला हे आपण म्हणतोय का, कारण की आपल्याला सामना चांगला हवा आहे, प्रेक्षकांना चांगला सामना हवा आहे. संडेचा दिवस आहे, बॅटिंग पॉवर प्ले, सेकंड पॉवर प्ले, संडेचा दिवस आहे आणि सगळ्यांच्या आवडीचा, मजेचा, हवा असल्याचा दिवस. आणि त्याचबरोबरीने क्रिकेटची मॅच, क्रिकेटच्या मॅच सोबतच अंडरआर्म क्रिकेट, आणि त्या अंडरआर्म क्रिकेटला अंडर द लाईट जेव्हा खेळलं जातं ना, तेव्हा ती प्रसिद्धी मिळते. आणि त्या प्रसिद्धी मिळण्यामागे सगळ्यात मोठं कारण असतात खेळाडू. ज्या क्रिकेटरला पाहून तुम्ही कदाचित क्रिकेट खेळायला सुरुवात केली असेल, ते सगळे क्रिकेटर आज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात अंडरआर्म क्रिकेटचे. कोण कुणाचा आयडल आहे, कोण कुणाचा आयकॉन आहे, कोण कुणाला बघून खेळायला शिकलंय, कोणाची ऍक्शन कॉपी करतोय, कोणाची बॅटिंग कॉपी करतोय. पण आता त्या सगळ्यांना बघण्याची नामी संधी तुम्हाला दिलेली या डोंबिवलीकरांनी. पुढचा बॉल, पहिलाच बॉल, या चुका करून चालणार नाहीये. 12 बॉल 12 हवे होत्या, आता 12 बॉल 11 धावेची आवश्यकता आहे. सोनू येते बॉलिंग ट्रॅकवरती. मोठा आव्हान आहे त्याच्यासमोर, पॉवर प्लेचा षटक हाताळायचा आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटची हलकीशी कडा लागत असताना बॉल ट्रॅव्हल होतो. डायरेक्ट हिट होणं गरजेचं होतं. डायरेक्ट हिट इथे नाही झाली आहे. यष्ट्या तरी देखील उद्ध्वस्त झाल्यात आणि आता संपूर्ण डोंबिवलीकरांच्या हृदयाची धडकन वाढली आहे, कारण ओमकार पाटणे अगदी दबत्या पावलांनी डगआउटच्या आतमध्ये चाललाय परत. वा, विकेट मिळाली आहे. आणि विकेट मिळाल्यानंतर असंही वाटतंय का आता मॅचमध्ये पुन्हा एकदा थोडंसं कमबॅक करतायत. बॉलिंग ट्रॅकवरती विकेट मिळाली आहे, पण आणखी एक मोठा फलंदाज करण सोडा येतोय बॉलिंग फिल्डिंग आपण बॅटिंगसाठी. हो, पहिलाच बॉल, स्वीपचा प्रयत्न, फटका फसला. आणि फसलेला फक्त फटका नाहीये, तर श्री 11 संघ
तोही थोडासा फसतोय का काय, अगदी अडकतोय का काय. फाईट पाहायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. सोनू आणि त्या सोनूच्या नावाची चर्चा, कारण त्यानेही आणखी एक विकेट मिळवली आहे. पहिली नक्कीच त्याच्या खात्यात नाही जाणार, सांघिक यश मिळणार आहे. पण सांघिकतेचा तर हा खेळ आहे. एका खेळाडूनी तुम्ही किती मोठा स्टार घेऊन या, एका खेळाडूनी कुठली मॅच जिंकली जात नाहीये. सगळे एकत्र येतात, चांगला खेळ करतात. आणि विशेषतः म्हणजे अंडरआर्म क्रिकेट ना, त्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये एखादी खेळाडू थोडीशी वीकलिंग असेल, त्याच्याकडे बॉल गेला, 1 बॉल 4ची आवश्यकता, त्यांनी चौकार सोडला, संपली मॅच. म्हणून 11च्या 11 खेळाडूंचं चांगलं असणं, सुदृढ असणं गरजेचं आहे. सोनूने चांगलं कार्य केलंय. पहिला ओमकार रनआउट स्वरूपाने बाद झाला. डॉट गेला असता तरी चालला असता का, हा प्रश्न सगळे विचारतील आला आतमध्ये. पण आता करणही बाद झालाय. करण सोडा बाद. आणि त्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये घनश्याम शिंदे येतोय. पहा, अंडरआर्म क्रिकेट आणि अंडरआर्म क्रिकेटचे सगळे सारे सितारे पाहायला मिळतात. पण उलटफेर होईल का? चला थोडं स्पीडअप करा प्लीज. लक्ष्मी साई सिद्धी, अंतिम कॉल आहे तुमच्यासाठी. हा थोडासा स्पीडअप करा. आणखी 4 मॅचेस कव्हर करायच्या, त्या देखील अगदी प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी 2 तासाच्या आतमध्ये आम्हाला कव्हर करायची आहे. तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत, आम्ही आहोत म्हणून तुम्ही आहात. पण प्लीज तुमच्या सपोर्टची आवश्यकता आहे. चला चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये घनश्याम शिंदे येत आहेत. पुढच्या मॅचसाठी प्लेयर्सला विनंती असणार आहे की आपण रेडी राहा प्लीज. हो हो हो, पुढची मॅच डेव्हिल्स जॉर्ज आणि त्यांच्यासोबतच शुभमही पाहतोय कोणासोबत खेळायचं आहे. पाहत राहा कोणासोबत काय स्ट्रॅटेजी बनवायची आहे. बॉलर रेडी, बॉलिंग ट्रॅकवरती विकेट मिळाली. आणि त्यानंतर मॅच मध्ये पुन्हा एकदा थोडीशी संजीवनी मिळाली आहे लक्ष्मी साई सिद्धी. हो, पुढचा बॉल इथे नो बॉल टाकलाय. या चुका करून चालणार नाहीये. बॅटनी दबावायला हरकत नाहीये, अशा चुका करून चालणार नाहीये तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. जर आवश्यकतेचा विचार केला आपण, दहा बॉल आणि 10 धावेची आवश्यकता आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटची हलकीशी करा लागत असताना डीप स्क्वेअर लेग रिजन वरती बॉल ट्रॅव्हल होतोय. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. अगदी प्रत्येकाने हा श्वास धरून ठेवलाय. 9 चेंडू 9 धावा. तुमच्या खिशामध्ये जर ते म्हटलं जातं ना पिन ड्रॉप सायलेन्स, खिशामध्ये चावी असेल ना, ती पडली तरी आता ठणकन आवाज येईल. कारण ती सायलेन्स, ती स्तब्धता, ती शांतता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कारण अगदी बॉल टू बॉल बॉल टू बॉल बॉल टू बॉल मॅच सुरू आहे ना. पण जेव्हा हीच मॅच पहा 1 बॉल 1 2 बॉल 2 अशी आली तर मात्र किती मजा येईल. 9 बॉल 9 धाव्यांवरती मॅच आहे. सोनू बॉलिंग ट्रॅकवरती आहे. सोनूने चांगलं कार्य केलंय. वाईट जी फेकलेत, नो ही फेकलेत, पण 2 विकेट्स मोठ्या त्याला या ओव्हरमध्ये मिळाल्यात. 9 बॉल 9. अरुणचं मैदानावरती राहणं किती गरजेचं आहे. 9 बॉल 9. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे आला आणि हा सिद्ध, हा ट्रेडमार्क करून दाखवला अरुणनी. अप्रतिम स्ट्रोक येतोय. अगदी क्षणाला, मोक्याच्या क्षणाला मारलेला हा चौकार. बॉल गेलाय मैदानाच्या बाहेर. जातोय कसा बॉल, अगदी गेलाय झट पट पटापट. आलाय आणखी एक चौकार. ज्या चौकाराने खऱ्या अर्थाने आता लक्ष्मी साई सिद्धी या टीमला कदाचित ते रिटर्न तिकीट थोडंसं फाडायला लावतायत की काय. पण अंडरआर्मचं क्रिकेट आहे ना, इथे आम्ही 6 बॉल 20ही बनताना पाहिलेत, 6 बॉल 2ही बनताना नाही पाहिलेत. हीच मजा आहे अंडरआर्म क्रिकेटची. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक. यावेळेस देखील गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, बॉडीला टर्न केलं, डायरेक्ट हिट. थोडासा
धग 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 अंपायर चाललेत आतमध्ये, काय डिसिजन देतील. बॅटर इज आउट. मॅच मध्ये रोमांच. बॅटर आउट. चला थोडस स्पीडअप करा. मॅच अजूनही जिवंत आहे. हा बॉल महत्वाचा आहे कारण जिंकण्यासाठी अजून 5 धावेची आवश्यकता आहे आणि चेंडू शिल्लक आहेत किती, तर चेंडू शिल्लक आहेत 7 बॉल 5. 7 बॉल 5. आकाश गुरसळ येतोय स्ट्रायकिंग एंड वरती. ज्या भाईनी अधिराज्य केलंय पण आता समोरही सोनू सारखा बलाढ्य गोलंदाज आहे. 7 वरती 5. जिंकेल कोण. हा बॉल महत्वाचा आहे. या बॉलवरती डॉट आला तर बॉलिंग टीम, नाही आला तर इथे या बॉलवरती आली आहे विकेट. आकाश पहिल्याच बॉलवरती बाद झालाय आणि आकाश बाद झाल्यानंतर श्री 11 संघही आता म्हणतोय का, कशाला, आवश्यकता होती का तुला. नव्हती, पण त्याचा फेवरेट स्ट्रोक आहे तो खेळला, नाही लागला, हरकत नाहीये. 6 बॉल 5. 6 बॉल 5. 6 बॉल आणि 5 धावेंची आवश्यकता आहे. हो 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 हो, मजा येत आहे. लक्ष्मी साई सिद्धी 11 कशासाठी आलेत, जिंकण्यासाठी आलेत, लढण्यासाठी आलेत. तुमचं जिंकणं महत्वाचं नाहीये असंही म्हटलं जातं ना, तुम्ही जिंकाल हाराल त्याला महत्व नाहीये, तुम्ही खेळलात कसात ना त्याला महत्व आहे. खेळतायत कसे, तर अगदी आमच्या सगळ्यांची मन जिंकण्यासारखे ते खेळतायत मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल 5. अंडरआर्म क्रिकेटचा सगळा चाहता वर्ग आज सगळ्यांच्या नजरा या बागशाळा मैदानावरती आहेत. सगळ्यांच्या नजरा अगदी स्वर्गीय सुरेंद्र लोखंडे श्रद्धांजली चषकावरती आहेत. एक स्वप्न पाहिलं होतं आमच्या संपूर्ण टीमनी की एक अशी टुर्नामेंट ठेवायची ज्यावरती सगळ्यांचं लक्ष लागून असेल, ज्याची चर्चा संपूर्ण कल्याण डोंबिवलीत होईल. मी म्हणतो नाहीये, याची चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्राने घेतली आहे मित्रांनो, कारण सगळ्यांचं लक्ष लागून आहे मैदानाकडे. किरण शिंदे नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे. कुठल्या गोलंदाजाच्या हातामध्ये ते भवितव्य सेट करणारा बॉल दिला जातोय, कोण हवाय. जर तुम्हाला 6 बॉल 5 धावा डिफेंड करण्यासाठी अंडरआर्म क्रिकेटमध्ये कुठल्या गोलंदाजाची आवश्यकता असेल ना, तो आहे लक्ष्मी साई सिद्धी संघाकडे, तो आहे हेमंत बारिया. 6-5. पण अजूनही अरुण आहे ना, ज्या अरुणनी मॅच आपल्या संघाकडे झुकवण्याचं कार्य एका हाताने केलंय, वन मॅन शो असतो ना, तो अरुण पाहायला मिळतो श्री 11 संघाचा. पण आता काय, आता काय, आता काय. 6-5. 6-5. पहिले 2 बॉल, त्या पहिल्या 2 बॉल वरती काय घडतंय. हेमंत बारिया गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. ट्रॅक सेट झालाय, ट्रॅप सेट करण्याचा प्रयत्न. चला प्लीज, हा शेवटचा कॉल. येणाऱ्या 15 ते 20 सेकंदात बॉल डिलिव्हर नाही केला तर तुम्हाला आता पेनलाइज केलं जाईल. लक्ष्मी साई सिद्धी प्लीज, थोडीशी विनंती आहे, सहकार्य करा मित्रांनो. मग बघा अगदी रात्रीच्या 10-10:30 वाजता माईक बंद, स्पीकर बंद, मॅचेस सुरू. मजा नाही येत ना, तुम्हालाही नाही येत, आम्हालाही नाही येत. थोडंसं सहकार्य करा प्लीज. हेमंत बारिया बॉलिंग ट्रॅकवरती आहे. डोरा, ज्या डोराने आतापर्यंत आपल्या तालावरती नाचवलंय प्रत्येक बॅटरला. पहिला बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक, पुढे आला. पण 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 पंच सांगतायत थांबा 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 थांबा, नका एक्साइट होऊ, बसा जागेवर, मिळाली ना चेअर राखून धरा, नो बॉल आहे. पहिल्याच बॉलवरती चुकी झाली आहे. पण स्टंप्सच्या मागे विकेट, विकेट गेल्यात आतापर्यंत आपण पाहतोय तर 7 विकेट गेल्यात. 7 गेल्यात बाबा. चेसिंग कंपल्सरी आहे. हो, नोचा बॉल, नो बॉल वरती आपण पाहतोय तर विकेट गेली आहे. बॉल काउंट झालाय 5 बॉल 4. 5 बॉल 4. येस, थोडं सर बापू सर आम्ही कॅल्क्युलेशन करत होतो, बॉल काउंट आहे नाहीये, कारण माझी पहिलीच मॅच आहे ना, म्हणून ते थोडंसं कॅल्क्युलेशन सुरू होतं. आणि आता मैदानाच्या आतमध्ये शिंदे
एका दिशेला ज्यांनी अगोदर डोंबिवलीच्या अंडरआर्म क्रिकेटला कसं खेळायचं ते शिकवलं किरण आहे, तर दुसऱ्या दिशेला ते खेळत राहताना त्याला त्या स्तरावरती कसं न्यायचं ते दाखवलं महेश शिंदे आहे. पण समोर देखील ना नाहीये कच्च्या गुरुचा खिलाडी इथे कोणीच नाहीये मित्रांनो. इथे हेमंत बाऱ्याने पहिल्या बॉलवरती चूक केली, नो टाकला, पण त्याला विकेट मिळाली, डोराची मिळाली, अरुण बाद झाला. पण आता काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, 5-4 धगधग सुरू आहे. 5 बॉल 4. महेश शिंदे हेमंत बारियाच्या विपक्षात. पुढचा बॉल बॅटची हलकीशी कडा अगदी समोर आदळलाय बॉल, अगदी बॉल इथे समोर आदळतोय. कॅच ड्रॉप झालीये नाही, झालीये नाही, कॅच नव्हती, अगदी त्याच्या समोर बॉल आदळला. अगदी रेलिंग वाल्या प्रेक्षकांना विनंती आहे ना की तुम्ही एवढे एक्साइट होऊ नका जेवढे आम्ही होतोय, नाही तर जाल आतमध्ये प्लीज. थोडस तुम्ही सहकार्य करा मित्रांनो. मॅच अगदी क्लोज सुरू आहे ना, कारण आता इथून जिंकण्यासाठी किती हवेत, 4 बॉल 3. सगळे उठलेत आपल्या जागेवरून, चेअर्स मिळाल्यात, हरकत नाहीये. प्रत्येकाला ही मॅच पाहिजे, एन्जॉय करायचंय. श्रद्धांजली चषक पाहायचंय, त्यामध्ये असलेली ओपनची शहरी गटाची अंडरआर्म क्रिकेटची सगळ्यात मोठी स्पर्धा, ज्यामध्ये सगळ्यात मोठे तारे सितारे खेळत आहेत ना, त्यांना पाहण्यासाठी सगळे इथे आलेले आहेत. व्ह्यूअरशिपही अगदी त्या स्तरावरती गेलेली आहे. 4 मध्ये जिंकण्यासाठी 3 धावेची आवश्यकता आहे. अजूनही श्री 11 संघाचा दबदबा आहे, कारण 1 बॉल अतिरिक्त आहे ना. पण तरी देखील हेमंत बारिया त्यांनी आतापर्यंत डॉट फेकला नाहीये. विकेट मिळाले जरूर, पण त्यांनी आतापर्यंत डॉट टाकला नाहीये. तो टाकेल का? लक्ष्मी साई सिद्धी 11, त्याच्यासोबतच श्री 11. कुणाचं वर्चस्व? हेमंत बारिया. आता स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय किरण शिंदे. एकीकडे श्री पाहायला मिळते, दुसरीकडे लक्ष्मी पाहायला मिळते. हलक्या हाताने फक्त बॉलला दिशा दाखवण्याचा प्रयत्न, फेकी केली आहे, पण 1 धाव मिळणार आहे. अगदी असं वाटतंय ना आता ती घोषणा करण्याची वेळ झाली आहे. तुम्ही जर हार्ट पेशंट असाल, ब्लड प्रेशर पेशंट असाल तर थोडंसं थांबा, नंतर पहा, हायलाइट्स पहा, हरकत नाहीये. कारण आता ती धग 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 वाढत चालली आहे. 3 बॉल 2, 3 बॉल आणि 2 धावेची आवश्यकता आहे. आता हेमंत एखादी टाकेल का डॉट, की मग महेश शिंदेच्या बॅटला बॉल आदळेल. आदळल्यानंतर एखादी सिंगल आली ना तरी देखील चालणार आहे. सिंगल आल्यानंतर स्कोर लेवल होईल. श्री 11 संघ अगदी त्या स्तराला, त्या दिशेला पोहोचेल जिथे लक्ष्मी साई सिद्धी संघ पोहोचलेला आहे. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. लक्ष्मी साई सिद्धी 20 सेकंद. त्यात बॉल नाही पडला तर मात्र पेनलाइज करण्यात येईल. थोडंसं स्ट्रिक्ट आता आम्हाला व्हावं लागणार आहे. मान्य महत्वाची मॅच आहे, मान्य ही मॅच खूप महत्वाची आहे तुमच्यासाठी, पण त्यासोबतच ती वेळेची मर्यादा, कारण अगदी 10 वाजेपर्यंत फक्त आमच्याकडे अवधी आहे मित्रांनो. थोडं सहकार्याची अपेक्षा आहे. 3 बॉल 2, 3 बॉल 2. जिंकताय कोण? हेमंत. चला स्पीडअप करा प्लीज, थोडंसं स्पीडअप करा. हा बॉल खूप महत्वाचा आहे. अगदी पहा ना, मैदानाच्या बाहेर तुमचे आमचे हातपाय थोडेसे लटपटायला सुरू झाले, हातावरती घाम आलाय. त्या खेळाडूंचं काय होत असेल? मॅच डिसाइड करणारा हा चेंडू आहे. 3 बॉल 2 धावेंवरती हेमंताच्या विपक्षात महेश शिंदे पाहायला मिळतोय आपल्याला. 3 बॉल 2, चेसिंग कंपल्सरी आहे. नियमांशी अवगत करून द्या प्लीज. 3 बॉल 2, शेवटचे अंतिम 5 सेकंद. त्यात बॉल डिलिव्हर नाही झाला, लक्ष्मी साई सिद्धी तुम्हाला पेनलाइज करण्यात येईल. शेवटचे 5 सेकंद. 5, 4, 3, 2. चला आला बॉलिंग ट्रॅक वरती. थोडंसं सहकार्य केलं आयोजकांना. 3 बॉल 2. इथे बॅटची हलकीशी कडा, मॅच मध्ये संजीवनी. महेश शिंदेनी काय केलंय? महेश शिंदेनी फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. आता वाढलीये का प्रेक्षकांनो? यासाठीच तर केला होता टास. या विकेटसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये मित्रांनो. प्रत्येकाने आपल्या जागेवरती वाजवल्याच पाहिजेत. वाह काय मॅच घडते. हेमंत बारिया आहे, हेमंत आहे आणि हेमंत आहे तो मुमकिन आहे दोस्तो. 2 बॉल 2 बॉल जिंकण्यासाठी 2 धावेंची आवश्यकता आहे. धग 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 व्यासपीठही करताय, प्रेक्षकही करतायत. अगदी वयाची मर्यादा नसते ना क्रिकेटला. त्या प्रेक्षक वर्गामध्ये देखील आपल्याला अगदी 5, 8, 10 वर्षापासून तर अगदी 50 पर्यंतचे प्रेक्षक वर्ग पाहायला मिळत आहेत. का? कारण क्रिकेटचा सामना आहे, क्रिकेटचा खेळ हा फक्त क्रिकेटचा खेळ नाही, धर्मासारखा जोपासला जातो. धर्माला जोपासण्याचं कार्य आमच्या श्रद्धांजली चषकाच्या आयोजकांनी केली. 2 बॉल 2. विकेट गेल्या सर 8, कदाचित 8 गेल्यात.
8 गेल्यात मित्रा, 2 बाकी आहेत. 11 खेळाडू खेळत आहेत. 8 गेल्यानंतर 2 विकेट आहेत की अजून. आणि आता कोण? वा, आता कोण? तर पहा हा कोण आलाय. सनी आलाय. ज्या सनीनी श्री 11 दिवा डोंबिवली संघाला नेहमी अशा सिच्युएशन मधून बाहेर काढलं. 1 बॉल 4 ज्यांनी मारली तो स्ट्रायकिंग एंड वरती आलेला आहे. पण हेमंत बारिया 2 बॉल 2च्या मॅचला तो डॉट टाकेल का, की सनी पुन्हा एकदा फनी ठरेल आणि ही मॅच आपल्या संघाला जिंकवून देईल. वा, होऊन जाऊ दे, होऊन जाऊ दे, होऊन जाऊ दे या बॉलसाठी. तुमच्या टाळ्यांची आवश्यकता. 2 बॉल 2 धावा. आणि इथे काय केलंय? वाईट 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 आलेला आहे. श्री 11 डोंबिवली. नो बॉल आहे का सर? नो बॉल आहे, नो बॉल आहे. आणि त्यामुळे नो येऊ दे, वाईट येऊ दे, सिंगल येते ना, सिंगल येणं महत्वाचं आहे. 2 बॉल 1. आतापर्यंत हेच पाहत होतो. बॉल कमी धावा, बॉल जास्ती धावा कमी. पुन्हा एकदा तेच झालेलं आहे. 2 बॉल 1. 2 बॉल आणि 1 धावेंवरती मॅच आहे. आता हेमंत काय करेल? पुन्हा एकदा ती स्ट्रॅटेजी प्लॅन केली जात आहे. बॅटरी अगदी डगआउट पर्यंत जातोय, परत येतोय. प्रत्येक जण 11 खेळाडू खेळतायत ना, प्रत्येक जण 11 खेळाडू प्रत्येक जण येऊन हेमंतला सांगतोय, हेमंत हे टाक, हेमंत ते टाक. हेमंत म्हणतोय थांबा, मी टाकतो, प्रयत्न करतो. काय टाकेल? आतापर्यंत लेग स्पिन चांगला, ऑफ स्पिन चांगला, चांगला यॉर्कर त्याच्याकडे आपण पाहिलाय. पण 2 बॉल 1. 2 बॉल आणि 1 धावेवरती मॅच येऊन टेपली आहे. डोंबिवलीकरांनो, मॅच आवडली आहे का? आवडली असेल तर का बसलाय शांत? एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. जिथे तुम्ही उभे आहेत तिकडनं व्हायला पाहिजे. हे प्रेक्षक वर्ग आहे, ही माझी डोंबिवली आहे आणि हे माझं श्रद्धांजली चषक आहे. 2 बॉल 1 धावेची आवश्यकता. सनी स्ट्रायकिंग एंड वरती. आता हेमंतला चूक करून चालणार नाहीये. दोन बॉल आणि 1 धावेची आवश्यकता. पुढचा बॉल पुढे सरसावतोय. पुन्हा एकदा ज्या नावाची चर्चा त्या नावाने केलंय काम. सनी पुन्हा एकदा करतोय वर्चस्व आणि श्री 11 संघाने ही मॅचही जिंकलेली आहे. वक्त की बात है. वक्त ने कहा थोड़ा थैमो, थोड़ा रुको, ठहर जाओ, मेरा भी वक्त आएगा. हा क्रिकेटचा खेळ आणि या खेळाने आपल्याला नेहमी शिकवलंय मित्रांनो, मागे जायचं नाही, पुढे खेळत राहा, खेळत राहा, खेळत राहा. आणि त्या क्रिकेटच्या खेळाने तुम्हाला हे प्लॅटफॉर्म दिलेलं आहे. वेल प्लेड सनी, खूप चांगला खेळ. चला, मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्या अगोदर मी विनंती करीन दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला टॉससाठी या. आणि टॉससाठी मी विनंती करतोय योगेश इनामदार सर, आपण या, आपल्या हस्ते आपण टॉस करणार आहोत. आणि त्यासोबतच मी आणखी एक मान्यवरांना विनंती करीन, विशाल पिलनकर सर आपण या, आपल्या दोघांच्या हस्ते आपण टॉस करणार आहोत. आयोजकांची विनंती आहे, या त्वरित या प्लीज.